विद्यार्थी मित्रांनो, NMMS NTS सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी बुद्धिमत्ता या घटकाअंतर्गत अक्षरांची लयबद्ध मांडणी आणि अंकांची लयबद्ध मांडणी या प्रकारचे वेगवेगळे प्रश्न परीक्षेत विचारले जातात. अतिशय सोपा भाग अक्षरांची आणि अंकांची लयबद्ध मांडणी असते. फक्त ती मांडणी कशी असते, काय असते समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर अक्षरांची लयबद्ध मांडणी किंवा अंकांची लयबद्ध मांडणी म्हणजे नेमकं काय असतं? 2-2, 3-3 किंवा 4-4 अक्षरांचा किंवा अंकांचा गट त्या ठिकाणी केलेला असतो आणि त्या गटात येणाऱ्या अक्षरांची विशिष्ट पद्धतीने मांडणी केलेली असते आणि ती मांडणी क्रमाने त्या ठिकाणी पुढे सरकते किंवा एक विशिष्ट प्रकारे चक्राकार पद्धतीने त्या अक्षरांची मांडणी त्या ठिकाणी केलेली असते. त्याला म्हणतो आपण अक्षरांची लयबद्ध मांडणी. मग अक्षरांची लयबद्ध मांडणीची उदाहरणं सोडवायचे कसे, ते आपण काही नमुनादाखल उदाहरणं या ठिकाणी बघणार आहोत. ते समजून घेऊया. बघा, प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसतोय. डॅश नंतर बी, परत डॅश दिसतंय, परत ए बी बी, 2 रिकाम्या जागा, बी ए बी, परत 2 रिकाम्या जागा, परत बी बी ए आणि 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. 1 2 3 4 5 6 अक्षरांच्या 6 रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या आहेत आणि 6 अक्षरांचे वेगवेगळे 4 पर्यायांच्या जोड्या आपल्याला दिल्या आहेत. मग या ठिकाणी आता आपल्याला नेमकं काय करायचं आहे? 2-2 अक्षरांचा गट आहे का 3-3 अक्षरांचा गट आहे ते समजून घ्यायचं आहे. मग त्यासाठी आपण काय करूया, पर्यायामधलं प्रत्येक पर्यायामधलं एक एक अक्षर जर आपण टाकून बघितलं, सुरुवातीचं बी बी, बरोबर, बी बी नंतर पुढे रिकामी जागा आपल्याला दिसते. मग त्या रिकाम्या जागेत जर ए आला, बी बी ए, 3 अक्षरांचा गट आपला झाला बी बी ए, परंतु पुढचा 3 अक्षरांचा गट मात्र ए बी बी असा आहे. म्हणून पर्याय नंबर 1 आपला या ठिकाणी बरोबर येऊ शकत नाही. पर्याय नंबर 2 बघा, पहिलं अक्षर आपण घेतलं ए बी आणि तिसरं अक्षर टाकलं त्याच्यात बी, ए बी बी. पुढचा गट बघा ए बी बी, बघा हा गट या ठिकाणी आपल्याला मिळतो आहे ए बी बी. इथं जर आपण पहिलं पर्याय नंबर 2 मधलं पहिलं अक्षर टाकलं ए आणि इथं दुसरं अक्षर टाकलं बी, तर बघा ए बी बी. परत पुढच्या रिकाम्या जागेमध्ये आपला ए आहे, पुढचं अक्षर आहे बी, बघा परत ए बी बी, परत पुढचं अक्षर आहे आपलं पर्यायामधलं बी आणि पुढे आहे आपला ए. मग बघा ए बी बी इथपर्यंत, ए बी बी इथपर्यंत आणि पुढे ए आहे, त्याच्या पुढे बी 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 येणार होता. म्हणजे या पद्धतीने आपण आपली रिकामी जागा संपूर्ण भरली आणि आपला जो गट होता अक्षरांचा लयबद्ध मांडणीचा तो होता 3 अक्षरांचा आणि तो होता ए बी बी. म्हणून आपला पर्याय नंबर 2 या ठिकाणी तंतोतंत उत्तर बरोबर येते. पुढचं उदाहरण बघा, रिकामी जागा दिली ए सी, परत रिकामी जागा सी ए, परत रिकामी जागा ए सी, सी ए, परत रिकामी जागा ए, परत रिकामी जागा ए आणि परत ए आणि परत रिकामी जागा आपल्याला दिली. या ठिकाणी पुन्हा एकदा 6 अक्षरांच्या 6 रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या आहेत आणि या गटाचं जर आपण निरीक्षण केलं तर या गटामध्ये आपल्याला काय दिसतंय बघा, ए सी सी ए सी सी ए असे उलटसुलट दिसत आहेत. बघा हा या ठिकाणी आपल्याला सी ए नावाचा एक गट दिसतोय, हा सी ए एक गट दिसतोय. म्हणजे याचा अर्थ इथं आपल्याला 2-2 अक्षरांचे गट आहेत असं आपण समजून घेऊ शकतो. आणि पहिलं अक्षर जर आपण सी टाकलं तर सी आपल्या 2 पर्यायांमध्ये दिसत आहेत, 2 नंबरच्या आणि 3 नंबरच्या. सुरुवातीला आपण 2 नंबरपासून सुरुवात करू. सी ए झालं, परत सी ए झालं. बघा या ठिकाणी पहिलं अक्षर घेतलं आपण सी, त्यानंतर इथं दुसरं अक्षर टाकलं ए, बघा सी ए हा एक गट तयार झाला, सी ए हा दुसरा गट तयार झाला, तिसरा पण आहे, चौथा पण दिसतो आहे आपल्याला. परत इथं 3 नंबरची रिकामी जागा आपण भरली, तिसरं अक्षर सी ए येतं आहे बघा. परत या ठिकाणी आपल्याला सी दिसतो आहे, बघा हा सी झाला, आपण पहिला घेतला, त्यानंतर हा ए घेतला, परत हा सी घेतला, त्यानंतर आपला येतो आहे ए. या ठिकाणी बघा सी ए झाला, सी ए झाला, सी ए झाला, 1 2 3, तिसरं अक्षर सी आलं आपलं. त्यानंतर चौथं अक्षर मात्र आपल्याला या ठिकाणी आता जर आपण बघितलं तर मात्र आपलं ए येऊन जातं आहे, म्हणजे ए ए होऊन गेलं. परत इथं येतं आहे आपलं सी,
आणि परत इथे येते आपला ए, म्हणजे हा पर्याय आपण घेऊ शकत नाही. मग पुढचा पर्याय घेण्यासाठी पुन्हा आपण या ठिकाणी पर्यायांमधील अक्षरं मांडून बघूया. पर्याय तिसरा बघा, सी. या ठिकाणी आला तुमचा सी. त्यानंतर इथं आला तुमचा ए आणि पुढे सगळे अक्षरं 4 अक्षरं काय, सी, सी, सी आणि सी. आता बघा या ठिकाणी सी ए, सी ए, सी ए, सी ए, सी ए, सी ए आणि सी ए, म्हणजे पर्याय नंबर 3 आपला या ठिकाणी तंतोतंत बरोबर येतो. या पद्धतीने आपण अक्षरांची लयबद्ध मांडणी काय असते आणि ती कशी बघतात ते आपण परत पुढच्या एका उदाहरणाद्वारे त्या ठिकाणी बघूया. आता परत या ठिकाणी रिकामी जागा दिली आहे, बी दिलं आहे, ए रिकामी जागा, बी रिकामी जागा, ए बी, परत ए रिकामी जागा, 2 दिल्या आहेत, ए बी, ए रिकामी जागा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पुन्हा 6 अक्षरांचा एक गट शोधून काढायचा आहे आणि तो शोधून काढण्यासाठी पुन्हा आपल्याला किती अक्षरांची या ठिकाणी लयबद्ध मांडणी दिली ते बघूया आपण. तर पर्याय नंबर 1 जर आपण बघितला, ए बी ए, ए बी ए, ए बी ए. मग या ठिकाणी बघा हा एक गट आपल्याला दिसतो, ए बी ए, ए बी ए, 2 गट तर दिसतात आपल्याला. आणि पर्याय नंबर 1 मधला जर आपण इथं ए टाकला, हा ए बी ए एक परत गट तयार झाला. पुढे परत 2 ए आहेत, इथं एक ए, इथं एक ए टाकला तर हा ए बी ए गट तयार झाला. 1 2 3 अक्षर आपले भरून झाले. 4थं अक्षर आपलं ए आहे, 5वं आहे बी आणि 6वं आहे परत बी. मग या ठिकाणी बघा ए बी ए हा एक गट, ए बी ए हा एक गट आणि ए बी आणि पुढचं अक्षर येणार तुमचं ए, म्हणजे पर्याय नंबर 1 आपला या ठिकाणी बरोबर येतो आहे. पुढचा प्रश्न बघा, बी डॅश बी बी डॅश बी डॅश ए बी बी ए डॅश बी ए डॅश बी डॅश. या ठिकाणी आता आपल्याला अक्षरांचा गट काय असू शकतो ते बघूया आपण. इथं आपल्याला बी ए बी, बी ए बी या पद्धतीने गट येऊ शकतो का बघा, बी ए बी, बी ए बी, बी ए बी. मग आपण पर्याय जर कोणता घेतला तर हा बघा, हा पर्याय नंबर 4 जर आपण घेतला तर बघा या ठिकाणी आपल्याला पर्याय नंबर 4 मधला हा ए आपण इथं टाकून बघू, इथं ए टाकून बघू, 2 बी ए बी गट तर येऊन गेले बरोबर. त्यानंतर पुढचा जो तिसरा अक्षर आहे ते परत बी आहे, परत बी ए बी गट येऊन गेला. पुढचा अक्षर परत बी आहे, बी ए बी गट परत येऊन गेला. परत पुढचं अक्षर आपण घेतलं तर बी आहे, परत बी ए बी गट येऊन गेला आणि पुढे आहे तुमचा ए आणि पुढे क्रमाने जर आपण घेतलं तर बी अक्षर येणार आहे. म्हणजे बी ए बी, बी ए बी, बी ए बी असे 3 अक्षरांचा एक क्रमबद्ध मांडणी या ठिकाणी केली आहे, अक्षरांची लयबद्ध मांडणी केली, म्हणून पर्याय नंबर 4 आपला या ठिकाणी बरोबर येऊ शकतो. पुढचं उदाहरण बघू. प्रश्न 10वा बघा. या 10व्या प्रश्नामध्ये आपल्याला जे अक्षर दिसत आहेत त्या ठिकाणी कुठेतरी 3 4 अक्षरं क्रमाने आलेले दिसत आहेत. आपण थोडंसं सरासरी विचार जर आपण केला तर या ठिकाणी आपल्याला हा 3 अक्षरांचा एक गट दिसतोय परिपूर्णपणे आणि तो 3 अक्षरांचा गट कोणता आहे बघा, ए एन डी असा दिसतोय. त्याच्यातलं पहिलं अक्षर ए दिसतंय आणि तिसरं अक्षर डी दिसतंय. इथं पण तिसरं अक्षर डी दिसतंय बघा, इथं दुसरं आणि तिसरं अक्षर एन आणि डी दिसतं. म्हणजे कुठेतरी ए एन डी हा गट रिपीट आहे असं आपल्या लक्षात येऊ शकतं. थोडंसं अशा वेगळ्या पद्धतीने थोडासा अंदाज लावायला आपण थोडं शिकूया बघा. तर पहिलं अक्षर गटातलं ए येते, दुसरं अक्षर एन येते, ए आणि एन क्रमाने येणारे 2 गट आपल्या 2 पर्याय आपल्याला दिसत आहेत, दुसरा आणि चौथा. आपण सुरुवातीला 2 नंबरचा पर्याय घेऊन बघू. इथं ए टाकला, इथं एन टाकला, त्यानंतर इथं आहे डी तुमचा, परत ए येतो आहे, परत इथं एन येतो आहे आणि इथं ए येतो आहे बघा. आता ए एन डी हा गट आपण अनुमान लावलेला आहे की ए एन डी गट दिसतो आहे का बघा, येऊन गेला बरोबर. इथं बी आला, इथं पण आहे, इथं पण आहे. म्हणजेच आपला पर्याय नंबर 2 तंतोतंत या ठिकाणी बसतो. या पद्धतीने थोडंसं लवकरात लवकर अंदाज लावायला शिका. त्यानंतर 11वा प्रश्न बघा. 11व्या प्रश्नात आपल्याला काय दिसतं या ठिकाणी, 11व्या प्रश्नाचा जर आपण विचार केला तर इथंसुद्धा आपल्याला कुठेतरी 2 अक्षरं दिसत आहेत आणि ते 2 अक्षरं जर आपण बघितले तर सी ए आणि सी ए हे 2 ठिकाणी आपल्याला दिसत आहेत बघा. म्हणजे पहिलं अक्षर सी, दुसरं अक्षर ए, पहिलं अक्षर सी, दुसरं अक्षर ए आणि कुठेतरी बी त्याला 3 नंबरला आलेला दिसतो. म्हणजे सी ए बी असा गट तयार होऊ शकतो. आणि त्यासाठी पहिला अक्षर सी असलेला पर्याय नंबर 1 आणि 4 आपल्यासमोर. आपण पहिल्यांदा 1 घेऊन बघू.
इथं सी टाकलं, इथं येणार तुमचं ए, इथं बी, इथं परत ए, इथं परत ए आणि इथं बी. आता सी ए बी हा गट जर बघितला तर हा पहिल्यांदा या ठिकाणी दिसतो आहे तुम्हाला बघा. सी ए बी, हा परत सी ए बी येऊन गेला, हा परत सी ए बी येऊन गेला, हा बी येऊन गेला, सी ए बी. म्हणजे पर्याय नंबर 1 आपला या ठिकाणी सी ए बी हा गट लयबद्ध पद्धतीने त्या ठिकाणी मांडलेला आपल्याला दिसतो आहे. 12वा प्रश्न बघूया. 12व्या प्रश्नात आपल्याला काय दिलं आहे, एन डी. आता बघा इथं एन डी दिसतो आहे, इथं एन डी दिसतो आहे, इथं डी दिसतो आहे, पुढे एन येऊ शकतो. मग इथं आपल्याला एन आणि डी नंतर पुढे ए आलेला आहे बघा. मग एन डी ए असा गट येऊ शकतो का, या पद्धतीने थोडासा अंदाज जर आपण लावला तर 3 नंबरचं रिकामी जागा आपल्याला दिसते आणि तिथं ए दिसतो आहे. ए आपला पर्याय नंबर 2 आणि 4मध्ये आहे. 2 घेऊन बघू आपण. ए 3 वेळा, ए आणि हा ए. त्यानंतर डी, इथं एन आणि इथं एन. एन डी ए येऊन गेला, परंतु पुढे एन ए येऊन गेला, म्हणून पर्याय नंबर 2 चुकीचा आहे. 4 नंबरचा घेऊन बघू आपण. इथं ए येतो आहे, ए डी, 3 वेळा एन, 1 2 3 आणि 4थ्या नंबरला ए. आता बघा एन डी ए हा एक गट आला, एन डी ए हा एक आला, एन डी ए म्हणजे पर्याय नंबर 4 आपला तंतोतंत या ठिकाणी बरोबर येतो आहे. प्रश्न 13वा बघा. प्रश्न 13व्यात आपल्याला काय दिसते, कुठंतरी आपल्याला या ठिकाणी बी ए आणि परत बी दिसतो आहे, इथं बी ए दिसतो आहे, परत इथं बी ए दिसतो आहे, हा ए बी शेवटी दिसतो आहे. मग कुठंतरी आपल्याला या ठिकाणी 4 अक्षरांचा गट या ठिकाणी आहे का, ते आपल्याला या ठिकाणी थोडंसं समजून घ्यायचं. ए बी असा गट तयार होऊ शकतो का, म्हणजे सुरुवातीला इथं बी येणार आहे, नंतर ए येणार आहे. मग या ठिकाणी जर आपण पर्याय नंबर 1 घेऊन बघितला तर इथं बी येतो आहे बघा, इथं ए, इथं बी, ए बी आणि हा ए. बी ए बी, बी ए बी, बी ए बी आणि बी ए बी. बघा 4 अक्षरांचा गट जर आपण घेतला तर तंतोतंत बरोबर बसतो, म्हणून पर्याय नंबर 1 या ठिकाणी आपला बरोबर येतो आहे. पुढचं उदाहरण बघूया. 14वा प्रश्न बघा. आणि या 14व्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलं आहे, 4 अक्षरांचा गट कुठंतरी दिसतो आहे बघा. 4 अक्षरांचा गट कसा आहे तो जर आपण बघायचं म्हटलं तर या ठिकाणी लगोपाठ 5 अक्षरं आलेली दिसतात आणि या 5 अक्षरांचा गट जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये ए आपल्याला दिसते की ए बी ए असं दिसतंय का बघा बरं. ए बी ए, हा बघा ए बी ए म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर ए बी ए म्हणजे पहिलं अक्षर बी आणि पहिलं अक्षर बी असलेला पर्याय नंबर 2 आणि 4 आहे. सुरुवातीला आपण 2 घेऊन बघू. इथं बी 2 वेळा ए आणि 2 वेळा बी. ए बी बी होऊन गेला, म्हणजे पर्याय नंबर 1 चुकीचा आहे. पर्याय नंबर 4 टाकून बघू आपण. इथं येणार तुमचा बी ए बी, त्यानंतर ए बी आणि हा ए. आता बघा ए बी बी ए आणि ए बी ए म्हणजे पर्याय नंबर 4 आपल्या या ठिकाणी तंतोतंत बरोबर येतो आहे. 15वं उदाहरण बघा. आणि 15व्या उदाहरणामध्ये जर आपण बघितलं तर एक्स नंतर कुठेतरी वाय दिसतो आहे आणि सगळे एक्स दिसत आहेत, म्हणजे एक्स असा गट येऊ शकतो का. एक्स पर्याय नंबर 3 आणि पर्याय नंबर 4मध्ये पहिला अक्षर एक्स आहे. पहिला आपला पर्याय नंबर 3 घेऊन बघू. एक्स वाय एक्स नंतर हा एक्स हा वाय आणि हा पुन्हा एक्स वाय एक्स म्हणजे पर्याय नंबर 3 या ठिकाणी तंतोतंत बसतोय. या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला करायचं काय आहे, अक्षरांची लयबद्ध मांडणी जर आपल्याला शोधून काढायची असेल तर त्या प्रश्नात 2 अक्षरांचा गट आहे का 3 अक्षरांचा गट आहे पहिल्यांदा मनात ठरवा.
आणि त्यानंतर आपल्या पहिल्या रिकाम्या जागेमध्ये कोणतं अक्षर येते ते कोणत्या कोणत्या पर्यायामध्ये ते पर्याय टाकून बघा. तुम्हाला योग्य पद्धतीने लयबद्ध मांडणी दिसत असेल तर तो पर्याय योग्य असं समजून घ्या. दिसत नसेल तर दुसरा पर्याय त्या ठिकाणी तुम्ही पडताळून पहा आणि तुमचं उत्तर त्या ठिकाणी योग्य पद्धतीने नोंदवा.